Hello everyone. Welcome to CHP 660A Material Chemistry MSc 2. मी डॉक्टर SB नाहिरे बोलतोय आणि आज आपण चॅप्टर 2 थिन फिल्म्स अँड लँगम्युअर ब्लॉटजेट फिल्म्स सुरू करणार आहोत. आता आपण डायरेक्ट टेक्निक्समध्ये जाण्यापूर्वी आधी एक बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊया. थिन फिल्म म्हणजे नेमकं काय? ॲज यू कॅन सी ऑन द स्लाइड, थिन फिल्म म्हणजे मटेरियलची एक खूपच पातळ लेयर जी एका सरफेसवर डिपॉझिट केली जाते. त्या सरफेसला आपण सबस्ट्रेट म्हणतो. आता याची थिकनेस किती असते? टिपिकली ती 1 नॅनोमीटरपासून फ्यू मायक्रोमीटर्सपर्यंत असते. म्हणजेच ही थिकनेस खूपच कमी आहे. यामुळे काय होतं? थिन फिल्म्समध्ये काही युनिक प्रॉपर्टीज दिसतात, जे बल्क मटेरियल्समध्ये दिसत नाहीत. 2 इम्पॉर्टंट गोष्टी इथे लक्षात घ्या. फर्स्ट, सरफेस एरिया खूप मोठा होतो कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम. सेकंड, क्वांटम इफेक्ट्स इम्पॉर्टंट होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं बिहेवियर बदलतं आणि मटेरियलचे प्रॉपर्टीज पण बदलतात. म्हणूनच थिन फिल्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत इन इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, ऑप्टिकल कोटिंग्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन्स. या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? थिन फिल्म्स म्हणजे काय, वेगवेगळे डिपॉझिशन टेक्निक्स आणि शेवटी लँगम्युअर ब्लॉटजेट फिल्म्स, जे हायली ऑर्डर्ड मॉलिक्युलर फिल्म्स आहेत. सो आपण या टॉपिक स्टेप बाय स्टेप क्लिअर करूया. लेट्स बिगिन. नाव लेट्स क्लिअरली अंडरस्टँड थिन फिल्म म्हणजे नेमकं काय. सगळ्यात आधी स्लाइडच्या लेफ्ट साईडकडे बघा. इथे आपण ह्यूमन हेअर आणि थिन फिल्म यांची कंपॅरिझन केली आहेत. ह्यूमन हेअरची थिकनेस साधारणपणे 100 मायक्रोमीटर्स असते, पण थिन फिल्मची थिकनेस फक्त 1 नॅनोमीटर ते 1 मायक्रोमीटर एवढी असते. म्हणजेच ही थिकनेस खूपच कमी आहे. यावरून तुम्हाला स्केल किती छोटा आहे ते क्लिअरली समजेल. नाव स्ट्रक्चर समजून घेऊया. राईट साईड डायग्राम. थिन फिल्म सिस्टममध्ये 3 मेन पार्ट्स असतात. फर्स्ट, सबस्ट्रेट. हा बेस मटेरियल असतो, जसे ग्लास किंवा सिलिकॉन, ज्यावर फिल्म डिपॉझिट केली जाते. सेकंड, इंटरफेस रिजन. हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, कारण तो अधीजन ठरवतो, म्हणजे फिल्म किती चांगली चिकटते, आणि स्टेबिलिटी ठरवतो. जर इंटरफेस वीक असेल तर फिल्म पील ऑफ होऊ शकते. थर्ड, फिल्म लेयर. ही ॲक्च्युअल डिपॉझिटेड लेयर असते, जी मेटल, ऑक्साईड किंवा पॉलिमर असू शकते, ॲप्लिकेशनवर डिपेंड करून. सो की डेफिनेशन, एक्झाम पॉइंट, थिन फिल्म म्हणजे नॅनोमीटर ते मायक्रोमीटर थिकनेस असलेली मटेरियल लेयर जी सबस्ट्रेटवर डिपॉझिट केलेली आहे. बट वाय थिन फिल्म्स आर इम्पॉर्टंट? 2 मेन रिझन्स आहेत. फर्स्ट, थिन फिल्म्समध्ये सरफेस टू व्हॉल्यूम रेशो खूप जास्त असतो. म्हणजे सरफेसवर जास्त ॲटम्स असतात, त्यामुळे रिॲक्टिव्हिटी वाढते. सेकंड, इथे क्वांटम साईज इफेक्ट्स दिसतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स मोशन रेस्ट्रिक्टेड होतो आणि प्रॉपर्टीज जसे बँड गॅप बदलू शकतात. म्हणूनच थिन फिल्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत इन इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, ऑप्टिकल कोटिंग्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन्स. या बेसिक कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पुढच्या सगळ्या टॉपिक्स यावरच बेस्ड आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहोत एक व्हेरी इम्पॉर्टंट आणि हायली टेस्टेबल टॉपिक, थिन फिल्म्सचे 3 ग्रोथ मोड्स. नाव आपण एक व्हेरी इम्पॉर्टंट आणि हायली टेस्टेबल टॉपिक पाहणार आहोत, थिन फिल्म्सचे 3 ग्रोथ मोड्स. हे ग्रोथ मोड्स म्हणजे काय? जेव्हा फिल्म सबस्ट्रेटवर डिपॉझिट होते तेव्हा ॲटम्स कसे अरेंज होतात ते या मोड्समध्ये एक्सप्लेन केलं जातं. हे मेनली डिपेंड करतं फिल्म ॲटम्स आणि सबस्ट्रेट यांच्यातील इंटरॅक्शनवर. चला एक एक करून समजून घेऊया. नंबर 1, लेयर बाय लेयर ग्रोथ, फ्रँक वँडर मेर्वे मोड. या केसमध्ये फिल्म सबस्ट्रेट इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतो. म्हणून काय होतं, ॲटम्स युनिफॉर्मली स्प्रेड होतात आणि एक लेयर पूर्ण झाल्यावर दुसरी लेयर तयार होते, जसे आपण ब्रिक्स नीट पद्धतीने रचतो. कंडिशन आहे, फिल्म सबस्ट्रेट इंटरॅक्शन इज ग्रेटर दॅन फिल्म फिल्म इंटरॅक्शन. रिझल्ट आहे स्मूथ फिल्म, युनिफॉर्म फिल्म, कंटिन्युअस फिल्म. हा मोड हाय क्वालिटी कोटिंगसाठी बेस्ट असतो. नेक्स्ट, आयलँड ग्रोथ किंवा वोल्मर वेबर मोड. आता इथे सिच्युएशन उलट आहे. फिल्म ॲटम्स एकमेकांना जास्त प्रिफर करतात इन्स्टेड ऑफ सबस्ट्रेट. म्हणून काय होतं, ॲटम्स एकत्र येऊन क्लस्टर्स किंवा आयलँड्स तयार करतात. कंडिशन आहे, फिल्म फिल्म इंटरॅक्शन इज ग्रेटर दॅन फिल्म सबस्ट्रेट इंटरॅक्शन. रिझल्ट आहे डिस्कंटिन्युअस फिल्म, नॅनो किंवा मायक्रो साइज्ड आयलँड्स तयार होतात. हा मोड नॅनो पार्टिकल्स आणि कॅटॅलिटिक सर्फेसेससाठी इम्पॉर्टंट आहे.
थर्ड आहे लेयर प्लस आयलंड ग्रोथ, स्ट्रँड्स्की क्रॉस्टन मोड. हा कॉम्बिनेशन आहे दोन्ही मोड्सचं. सुरुवातीला 1-2 स्मूथ लेयर्स तयार होतात, त्यानंतर स्ट्रेन किंवा एनर्जी मिसमॅचमुळे आयलंड्स तयार व्हायला लागतात. सो फर्स्ट लेयर फॉर्मेशन, देन आयलंड ग्रोथ. सो हा मोड इम्पॉर्टंट आहे सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम डॉट फॉर्मेशनसाठी. फायनल की एक्झाम ट्रिक. हे नेहमी लक्षात ठेवा. स्ट्रॉंग फिल्म सबस्ट्रेट तर लेयर बाय लेयर, स्ट्रॉंग फिल्म तर आयलंड ग्रोथ, मिक्स्ड तर लेयर प्लस आयलंड. हा टॉपिक एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅम, शॉर्ट नोट आणि थिअरी सगळीकडे विचारला जातो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत थिन फिल्म डिपॉझिशन टेक्निक्स, म्हणजे फिल्म्स ॲक्च्युअल तयार कशा होतात. नाव आपण येतोय फर्स्ट डेपोझिशन टेक्निककडे, स्पटरिंग, जो एक फिजिकल डेपोझिशन मेथड आहे. हा टॉपिक समजण्यासाठी डायग्राम नीट बघा. सेटअप समजून घेऊया. आपल्याकडे एक व्हॅक्यूम चेंबर असतो. त्याच्या आत 2 मेन पार्ट्स असतात. टार्गेट म्हणजेच कॅथोड, हा मटेरियल असतो ज्यापासून आपल्याला थिन फिल्म तयार करायची आहे, आणि सबस्ट्रेट म्हणजेच ॲनोड, ज्यावर फिल्म डेपॉझिट होणार आहे. नाव प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहूया. स्टेप 1, इनर्ट गॅस फिल करणे. सर्वात आधी चेंबरमध्ये आपण इनर्ट गॅस भरतो, जनरली आर्गॉन. आर्गॉन का? कारण तो केमिकली इनर्ट आहे, म्हणजे रिॲक्शन करत नाही. स्टेप 2, हाय व्होल्टेज अप्लाय करणे. त्यानंतर आपण हाय व्होल्टेज अप्लाय करतो, त्यामुळे आर्गॉन गॅस आयोनाइज होतो आणि प्लाझ्मा तयार होतं. स्टेप 3, आयॉन बॉम्बार्डमेंट. आता काय होतं, आर्गॉन प्लस आयन्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स ते ॲक्सेलरेट होऊन टार्गेट म्हणजेच कॅथोडकडे जातात. हे आयन्स खूप हाय एनर्जीने टार्गेटवर हिट करतात, जसं डायग्राममध्ये पाव आणि क्रॅश दाखवला आहे. स्टेप 4, ॲटम इजेक्शन अँड डेपोझिशन. या इम्पॅक्टमुळे काय होतं, टार्गेटमधले ॲटम्स नॉकआउट होतात, म्हणजे इजेक्ट होतात. हे ॲटम्स ट्रॅव्हल करून सबस्ट्रेटवर डेपॉझिट होतात आणि थिन फिल्म तयार होते. की कॉन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रोसेस बेस्ड आहे मोमेंटम ट्रान्सफरवर. हाय एनर्जी आयन्स टार्गेटला हिट करतात, एनर्जी ट्रान्सफर होते आणि ॲटम्स बाहेर येतात. ॲडव्हान्टेजेस: हायली युनिफॉर्म फिल्म्स मिळतात, स्ट्रॉंग अढिजन मिळते बिटवीन फिल्म अँड सबस्ट्रेट. लिमिटेशन्स: व्हॅक्यूम सिस्टम लागतो, त्यामुळे सेटअप एक्सपेन्सिव्ह असतो. एक्झाम पॉईंट: स्पटरिंग म्हणजे फिजिकल प्रोसेस. आयन बंबार्डमेंटने ॲटम्स इजेक्ट होतात. नो केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्ड. नेक्स्ट आपण पाहणार आहोत केमिकल वेपर डेपोझिशन म्हणजेच CVD, जिथे प्रोसेस पूर्णपणे केमिकल आहे. नाव आपण पाहणार आहोत दुसरी इम्पॉर्टंट टेक्निक, म्हणजेच केमिकल वेपर डेपोझिशन म्हणजेच CVD. बेसिक डिफरन्स म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. स्पटरिंग हा फिजिकल प्रोसेस होता, पण CVD हा केमिकल प्रोसेस आहे. बेसिक आयडिया: CVDमध्ये आपण गेशियस प्रिकर्सर्स वापरतो, जे हीटेड सबस्ट्रेटवर जाऊन रिॲक्ट किंवा डिकम्पोज होतात आणि थिन फिल्म तयार करतात. नाव प्रोसेस डायग्राम पाहून समजून घेऊया. स्टेप 1, प्रिकर्सर गॅस इनफ्लो. सर्वात आधी आपण चेंबरमध्ये प्रिकर्सर गॅसेस इंट्रोड्यूस करतो. हे गॅसेस म्हणजेच ज्यामध्ये आपल्याला डिपॉझिट करायचा मटेरियल असतो. स्टेप 2, सबस्ट्रेट हीटिंग. यानंतर सबस्ट्रेटला हाय टेम्परेचरला हीट केलं जातं. हा स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण रिॲक्शनसाठी एनर्जी इथे मिळते. स्टेप 3, केमिकल रिॲक्शन किंवा डिकम्पोजिशन. आता प्रिकर्सर गॅसेस जेव्हा हॉट सबस्ट्रेट सरफेसवर पोहोचतात, तेव्हा ते केमिकल रिॲक्शन किंवा डिकम्पोजिशन करतात. रिझल्ट: सॉलिड फिल्म सबस्ट्रेटवर तयार होते आणि गेशियस बायप्रॉडक्ट्स तयार होतात. स्टेप 4, बाय प्रॉडक्ट रिमूव्हल. हे गेशियस बायप्रॉडक्ट्स एक्झॉस्ट सिस्टम किंवा व्हॅक्यूम सिस्टमने बाहेर काढले जातात. इम्पॉर्टंट एक्झाम्पल, एक्झाम फेवरेट: सिलाइन डिकम्पोजिशन. SiH4 गॅस 2 Si सॉलिड फिल्म प्लस 2H2 गॅस. सिलिकॉन फिल्म तयार होतं आणि हायड्रोजन गॅस बाहेर जातो. ॲडव्हान्टेजेस: कॉम्प्लेक्स शेप्सवर युनिफॉर्म कोटिंग मिळते, कारण गॅसेस सर्व ठिकाणी इझिली पोहोचतात. लिमिटेशन्स: प्रिकर्सर गॅसेस अनेकदा टॉक्सिक आणि हजार्डस असतात, त्यामुळे हँडलिंग केअरफुली करावं लागतं. की डिफरन्स म्हणजे रिव्हिजन पॉईंट: स्पटरिंग म्हणजे फिजिकल ॲटम इजेक्शन, CVD म्हणजे केमिकल रिॲक्शन फिल्म फॉर्मेशन. CVD हा टेक्निक इंडस्ट्रीमध्ये खूप वापरला जातो, एस्पेशली सेमीकंडक्टर्स आणि कोटिंगसाठी. नेक्स्ट आपण पाहणार आहोत MOCVD, जो CVDचाच ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे. नाव आपण येतो एक ॲडव्हान्स्ड डेपोझिशन टेक्निककडे, MOCVD म्हणजे मेटल ऑर्गॅनिक केमिकल वेपर डेपोझिशन. बेसिक अंडरस्टँडिंग: जसं नाव सांगतं, हा CVDचाच टाईप आहे, पण इथे आपण मेटल ऑर्गॅनिक प्रिकर्सर्स वापरतो. बेसिक आयडिया:
MOCVDमध्ये मेटल ऑर्गॅनिक गॅसेस चेंबरमध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात आणि जेव्हा त्या हॉट सबस्ट्रेटवर पोहोचतात तेव्हा ते डिकंपोज होतात आणि थिन फिल्म तयार होते. डायग्रॅम समजून घेऊया. राईट साईडला तुम्हाला एक मॉलिक्यूल दिसत आहे, जसं गॅलियम प्लस ऑर्गॅनिक ग्रुप्स, ज्याला आपण CH3 म्हणतो. जेव्हा हा कंपाऊंड हॉट सबस्ट्रेटवर येतो तेव्हा तो थर्मल रिकम्पोजिशन करतो. रिझल्ट मेटल म्हणजेच गॅलियम सरफेसवर डेपॉझिट होतं आणि ऑर्गॅनिक ग्रुप्स गॅस स्वरूपात बाहेर जातात. यालाच आपण म्हणतो प्रिकर्सर ब्रेकडाऊन. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, एपिटॅक्सियल ग्रोथ. लेफ्ट साईड डायग्रामकडे बघा. MOCVD मुख्यतः वापरला जातो एपिटॅक्सियल ग्रोथसाठी. याचा अर्थ डेपॉझिटेड फिल्मची क्रिस्टल स्ट्रक्चर सबस्ट्रेटशी मॅच होते. सो फिल्म रँडम नसते, ती हायली ऑर्डर्ड आणि क्रिस्टलाइन असते. हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे सेमीकंडक्टर्स आणि ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी. वाय MOCVD इज इम्पॉर्टंट? 2 मेजर ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट, ॲटॉमिक लेवल कंट्रोल मिळतो थिकनेसवर, म्हणजे आपण फिल्म ग्रोथ खूप प्रिसाइजली कंट्रोल करू शकतो. सेकंड, वापरला जातो ॲडव्हान्स्ड डिव्हाइसेसमध्ये, जसं LEDs, लेझर डायोड्स आणि हाय स्पीड ट्रान्झिस्टर्स. की डिफरन्स म्हणजे रिव्हिजन पॉईंट, CVD म्हणजे सिम्पल गॅसेस जसं SiH4, MOCVD म्हणजे मेटल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वापरतो. एक्झॅम पॉईंट, MOCVD म्हणजे CVD प्लस मेटल ऑर्गॅनिक प्रिकर्सर्स प्लस एपिटॅक्सियल ग्रोथ. हा टेक्निक मॉडर्न नॅनो टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत एक सोल्युशन बेस्ड मेथड, सॉल जेल टेक्निक. नाऊ आपण येतो एक व्हेरी इम्पॉर्टंट आणि वाईडली यूज टेक्निककडे, सोल जेल मेथड. बेसिक अंडरस्टँडिंग, हा एक सोल्युशन बेस्ड डेपोजिशन मेथड आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे यामध्ये व्हॅक्यूम सिस्टम लागत नाही. त्यामुळे हा मेथड सिंपल आहे आणि लो कॉस्ट आहे. बेसिक आयडिया, सोल जेल प्रोसेसमध्ये आपण प्रीकर्सर सोल्युशनपासून सुरुवात करतो आणि केमिकल रिॲक्शन्सद्वारे त्याला सॉलिड थिन फिल्ममध्ये कन्वर्ट करतो. नाव प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहूया. डायग्रॅम रेफर करा. स्टेप 1, सोल फॉर्मेशन. सुरुवातीला आपण सोल तयार करतो. सोल म्हणजे काय? कोलायडल सस्पेन्शन ऑफ पार्टिकल्स इन सॉल्व्हेंट, म्हणजे लहान पार्टिकल्स लिक्विडमध्ये डिस्पर्स्ड असतात. स्टेप 2, हायड्रॉलिसिस अँड कंडेन्सेशन, जेल फॉर्मेशन. यानंतर केमिकल रिॲक्शन्स होतात. हायड्रॉलिसिस, कंडेन्सेशन. यामुळे पार्टिकल्स एकमेकांशी कनेक्ट होतात आणि तयार होतो 3D नेटवर्क, जेल. सो सोल लिक्विड टू जेल, सेमी सॉलिड. स्टेप 3, कोटिंग, डिप किंवा स्पिन कोटिंग. आता हा जेल किंवा सोल्युशन सबस्ट्रेटवर अप्लाय केला जातो यूजिंग डिप कोटिंग किंवा स्पिन कोटिंग. यामुळे थिन लेयर तयार होते. स्टेप 4, हीट ट्रीटमेंट, कॅल्सिनेशन किंवा अनिलिंग. शेवटी कोटेड सबस्ट्रेटला हीट केलं जातं. या स्टेपमध्ये ऑर्गॅनिक कंपोनेंट्स रिमूव्ह होतात, क्रिस्टलिनिटी इम्प्रूव्ह होते, स्टेबल थिन फिल्म तयार होते. ॲडव्हान्टेजेस, लो कॉस्ट मेथड, नो व्हॅक्यूम रिक्वायर्ड, ऑक्साईड फिल्मसाठी खूप युजफुल, एक्झाम्पल ZNO, TiO2. लिमिटेशन इम्पॉर्टंट, ड्रायिंग आणि हीटिंग दरम्यान श्रिंकेज होऊ शकतं आणि क्रॅक्स तयार होऊ शकतात, म्हणून कंडिशन्स केअरफुली कंट्रोल कराव्या लागतात. की मेमरी ट्रिक, सोल जेल इक्वल्स टू सोल्युशन, जेल, कोटिंग, हीट, थिन फिल्म. हा मेथड रिसर्च लॅब्समध्ये खूप पॉप्युलर आहे कारण तो सिंपल आणि वर्सेटाईल आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत एक कंपॅरिझन स्लाइड, डेपोजिशन मॅट्रिक्स, ज्यामुळे सगळे मेथड्स इझिली रिवाइज करता येतील. नाव आपण एक व्हेरी इम्पॉर्टंट रिव्हिजन स्लाइड पाहणार आहोत, डेपोजिशन मॅट्रिक्स. ही स्लाइड एक्झामसाठी खूप युजफुल आहे कारण इथे आपण सगळे मेथड्स एकत्र कंपेअर करतो. फर्स्ट रो, मेकॅनिझम, फिल्म कशी तयार होते. चला एक एक मेथड पाहूया. स्पटरिंग, हा फिजिकल प्रोसेस आहे. आयन्सने ॲटम्स इजेक्ट होतात. CVD, हा केमिकल प्रोसेस आहे. गॅस फेज रिॲक्शन्स होतात. MOCVD, हा पण केमिकल आहे पण मेटल ऑर्गॅनिक प्रिकर्सर्स वापरतो. सोल जेल, हा पण केमिकल मेथड आहे पण सोल्युशन फेजमध्ये होतो. सेकंड रो, एन्व्हायरमेंट, कंडिशन्स काय लागतात. स्पटरिंग, व्हॅक्यूम आणि प्लाझ्मा एन्व्हायरमेंट लागतो. CVD, हाय टेम्परेचर रिॲक्शन चेंबर लागतो. MOCVD, हाय टेम्परेचर आणि कंट्रोल्ड प्रिकर्सर्स लागतात. सोल जेल, सिंपल आहे. लिक्विड सिस्टम प्लस अवन हीटिंग पुरेसे आहे. थर्ड रो, बेस्ट ॲप्लिकेशन्स. स्पटरिंग,
बेस्ट फॉर मेटल्स अँड अलॉईज. CVD, बेस्ट फॉर कॉम्प्लेक्स शेप्स आणि युनिफॉर्म कोटिंग्स. MOCVD, used for epitaxial growth, especially in LEDs and laser devices. Sol-Gel, best for low-cost oxide films. Example, ZNO, TiO2. एक्झाम स्ट्रॅटेजी, व्हेरी इम्पॉर्टंट. एक मेथड वेगळं पाठ करण्यापेक्षा कम्पेअर करून लक्षात ठेवा. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा: मेकॅनिझम, एन्व्हायरमेंट आणि ॲप्लिकेशन. आणि तुम्ही इझिली शॉर्ट नोट्स, लाँग आन्सर्स आणि कम्पॅरिझन क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फायनल अंडरस्टँडिंग. स्पटरिंग, फिजिकल. CVD किंवा MOCVD, केमिकल, गॅस फेज. सोल-जेल, केमिकल, सोल्युशन फेज. यामुळे आपले सगळे डेपोझिशन टेक्निक्स कंप्लीट झाले. नेक्स्ट आपण सुरू करणार आहोत एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक, लँगमुयर ब्लॉटगट फिल्म्स, जे मॉलिक्युलर लेवलवर काम करतात. नाव आपण येतो एक व्हेरी इंटरेस्टिंग आणि ॲडव्हान्स टॉपिककडे, लँगमुयर ब्लॉटगट फिल्म्स किंवा LB फिल्म्स. बेसिक अंडरस्टँडिंग. हा मेथड कम्प्लिटली वेगळा आहे, कारण इथे आपण मॉलिक्युलर लेवलवर काम करतो. बेसिक कॉन्सेप्ट, ॲम्फिफिलिक मॉलिक्युल्स. लेफ्ट साइड डायग्रामकडे बघा. LB फिल्म्स तयार करण्यासाठी आपण वापरतो ॲम्फिफिलिक मॉलिक्युल्स. यामध्ये 2 भाग असतात. हायड्रोफिलिक हेड वॉटरला अट्रॅक्ट होतो, हायड्रोफोबिक टेल वॉटरपासून दूर राहतो. या ड्युएल नेचरमुळे मॉलिक्युल्स एअर वॉटर इंटरफेसवर स्पेसिफिक अरेंजमेंट घेतात. नाव प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहूया. स्टेप 1, मोनोलेयर फॉर्मेशन. जेव्हा हे मॉलिक्युल्स वॉटर सरफेसवर स्प्रेड केले जातात, ते स्वतः अरेंज होतात. हायड्रोफिलिक हेड वॉटरमध्ये, हायड्रोफोबिक टेल वरच्या बाजूला, एअर साइडला. यामुळे तयार होते सिंगल मॉलिक्युलर लेयर, मोनोलेयर. स्टेप 2, सबस्ट्रेट इमर्जन. यानंतर काय होतं, एक सॉलिड सबस्ट्रेट हळूहळू वॉटरमध्ये डिप केला जातो. तो मोनोलेयरमधून पास होतो. स्टेप 3, फिल्म डेपोझिशन. जेव्हा सबस्ट्रेट बाहेर काढला किंवा आत टाकला जातो, तेव्हा मोनोलेयर सबस्ट्रेटवर ट्रान्सफर होतो. हा प्रोसेस रिपीट करून आपण मल्टिपल लेयर्स तयार करू शकतो. डेपोझिशन टाइप्स, एक्झाम इम्पॉर्टंट. X टाइप, फिल्म डेपोजिट होते डाऊनवर्ड मोशनमध्ये. Z टाइप, फिल्म डेपोजिट होते अपवर्ड मोशनमध्ये. Y टाइप, दोन्ही डिरेक्शन्समध्ये डेपोझिशन होतं. सिमेट्रिकल फिल्म तयार होते. की ॲडव्हान्टेज, मोस्ट इम्पॉर्टंट. LB फिल्म्समध्ये आपल्याला मिळतो फायर, मॉलिक्युलर लेवल कंट्रोल ओव्हर थिकनेस. म्हणजे आपण फिल्म 1 मॉलिक्यूल ॲट अ टाइम कंट्रोल करू शकतो. फायनल मेमरी लाईन, LB फिल्म्स इक्वल्स टू ॲम्फिफिलिक मॉलिक्युल्स प्लस एअर वॉटर इंटरफेस प्लस कंट्रोल ट्रान्सफर. हा टेक्निक नॅनो टेक्नॉलॉजी, सेन्सर्स आणि मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत फोटोलिथोग्राफी, जो थिन फिल्म्सला पॅटर्न देण्यासाठी वापरला जातो. नाव आपण येतो एक व्हेरी इम्पॉर्टंट आणि ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्टकडे, फोटोलिथोग्राफी. बेसिक अंडरस्टँडिंग. फोटोलिथोग्राफी वापरली जाते थिन फिल्म्सला पॅटर्न देण्यासाठी. हा प्रोसेस आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सचा बॅकबोन, एस्पेशली मायक्रोचिप्स फॅब्रिकेशनमध्ये. बेसिक आयडिया, फोटोलिथोग्राफीमध्ये आपण वापरतो UV लाईट प्लस मास्क प्लस फोटोरेजिस्ट. याच्या मदतीने आपण स्पेसिफिक पॅटर्न सरफेसवर ट्रान्सफर करतो. नाव प्रोसेस समजून घेऊया. स्टेप 1, फोटोरेजिस्ट कोटिंग. सर्वात आधी सबस्ट्रेटवर फोटोरेजिस्ट लेयर अप्लाय केली जाते. त्यावर एक मास्क ठेवला जातो. मास्क म्हणजे स्टेन्सिल, ज्यामध्ये पॅटर्न असतो. स्टेप 3, UV एक्सपोजर. आता UV लाईट मास्कमधून पास केली जाते. त्यामुळे काही एरियाज एक्सपोज होतात, काही एरियाज प्रोटेक्टेड राहतात. स्टेप 4, डेव्हलपमेंट म्हणजेच वॉशिंग. आता सॅम्पल वॉश केला जातो आणि डिपेंडिंग ऑन रेझिस्ट टाईप काही भाग डिझॉल्व्ह होतात, काही भाग रिमेन होतात. 2 टाइप्स ऑफ फोटोरेजिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. पॉझिटिव्ह फोटोरेजिस्ट. एक्सपोज्ड एरियाज सोल्युबल होतात, ते वॉशमध्ये रिमूव्ह होतात. फायनल पॅटर्न तसा मिळतो मास्कसारखाच. नेगेटिव्ह फोटोरेजिस्ट. एक्सपोज्ड एरियाज हार्ड आणि इनसोल्युबल होतात, अनएक्सपोज्ड एरियाज रिमूव्ह होतात. फायनल पॅटर्न मास्कचा इन्व्हर्स मिळतो. इझी मेमरी ट्रिक. पॉझिटिव्ह, एक्सपोज्ड रिमूव्ह, सेम पॅटर्न. नेगेटिव्ह, अनएक्सपोज्ड रिमूव्ह, ऑपोजिट पॅटर्न. ॲप्लिकेशन्स. फोटोलिथोग्राफी वापरली जाते इंटिग्रेटेड सर्किट्स, ICs, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, MEMS आणि नॅनोस्केल डिव्हाइसेसमध्ये. फायनल फॉर्म्युला रिमेंबर, फोटोलिथोग्राफी इक्वल्स टू मास्क
प्लस UV लाईट प्लस फोटोरेसिस्ट प्लस डेव्हलपमेंट इक्वल्स टू पॅटर्न. हा प्रोसेस इलेक्ट्रॉनिक्स फॅब्रिकेशनसाठी खूप एसेन्शियल आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स ऑफ थिन फिल्म्स जे आपल्याला डेली लाईफमध्ये दिसतात. नाव शेवटी एक इम्पॉर्टंट प्रश्न, आपण थिन फिल्म्स का शिकतो? सिंपल आन्सर आहे, थिन फिल्म्स आर एव्हरीवेअर इन मॉडर्न टेक्नॉलॉजी. चला काही रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स पाहूया. मोबाईल स्क्रीन्स. थिन फिल्म्स वापरले जातात मोबाईल डिस्प्लेजमध्ये. हे फिल्म्स मदत करतात टच सेन्सिटिव्हिटी, डिस्प्ले क्लॅरिटी आणि स्क्रीन प्रोटेक्शन. म्हणजे तुम्ही रोज स्मार्टफोन वापरताना थिन फिल्म टेक्नॉलॉजी वापरत आहात. सोलर सेल्स. थिन फिल्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत सोलर एनर्जीमध्ये. मटेरियल्स जसे ZNO, CDTE हे थिन फिल्म्स वापरले जातात लाईट ॲब्झॉर्प्शनसाठी आणि एनर्जी कन्व्हर्जनसाठी. यामुळे सोलर सेल्सची एफिशियन्सी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस इम्प्रूव्ह होते. इंटिग्रेटेड सर्किट्स, ICs. थिन फिल्म्स आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे बॅकबोन. टेक्निक्स जसे फोटोलिथॉग्राफी, CVD वापरून आपण तयार करतो व्हेरी स्मॉल आणि कॉम्प्लेक्स सर्किट्स जे आपल्या कम्प्युटर्स, मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये वापरले जातात. बायोसेन्सर्स. थिन फिल्म्स एस्पेशली LB फिल्म्स वापरले जातात बायोसेन्सर्समध्ये. ते मदत करतात एन्झाईम्स आणि DNA इमोबिलायझेशन आणि बायोलॉजिकल आणि केमिकल डिटेक्शन, जे उपयोगी आहे मेडिकल डायग्नॉस्टिक्स आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगसाठी. फायनल टेकअवे. थिन फिल्म्स फक्त स्मॉलर मटेरियल्स नाहीत, त्यांचे प्रॉपर्टीज कम्प्लिटली वेगळे असतात, कारण स्मॉल साईज, हाय सरफेस एरिया आणि क्वांटम इफेक्ट्समुळे. म्हणूनच त्यांना म्हणतात इन्व्हिजिबल बॅकबोन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. यासोबत आपण हा चॅप्टर कंप्लीट केला आहे. थिन फिल्म्स आणि डिपॉझिशन टेक्निक्स. रिव्हिजन करताना खास लक्ष द्या, ग्रोथ मोड्स, डिपॉझिशन टेक्निक्स, फोटोलिथॉग्राफी आणि लँगमीर ब्लॉगलेट फिल्म्स हे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू. हॅलो